नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की भारतीय विद्यापीठमध्ये विविध पोस्टसाठीची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 पोस्टसाठीची भरती आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती लगेच मिळून जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी लगेच अप्लाय ही करू शकता. तर चला सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, माझी एक मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर आपण आपल्याच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिली पोस्ट आहे वार्डन. वार्डनसाठी तर तुम्हाला जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते मिनिमम ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि तुमचं इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेज वरती चांगलं प्रभुत्व असणं आवश्यक आहे. एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि एज लिमिट दिलेले आहे मित्रांनो. इथं 35 ते 45 वयोगटामध्ये तुम्ही येत असेल तर या पोस्ट साठी काय करू शकता, अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे ड्रायव्हर साठीची पोस्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन जे दिलेलं आहे मित्रांनो ते दिलेलं आहे SSC किंवा HSC तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पोर्टेड गाड्या चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि तो अनुभव किती मागितलेला आहे तर 10 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव मागितलेला आहे मित्रांनो. आणि तुमच्याकडे ते व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असणं आवश्यक आहे. तुमचं एज जे आहे ते एज तुम्हाला इथं दिलेलं आहे 45 वर्षापर्यंत तुमचं एज असेल तरीही तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे वॉचमन साठीची पोस्ट आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा, एक सर्व्हिसमन असेल तर त्यांना जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे आणि एक्सपिरियन्स आहे तो 5 वर्षाचा तुम्हाला वॉचमन पदासाठीचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि एज लिमिट इथं बघा 45 वर्ष हे देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे, इथं तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तो चांगल्या पद्धतीनं मागवलेला आहे, त्यामुळे तुमची जी सॅलरी असणार आहे ती सॅलरी ही चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं मिळू शकते. त्यासाठी काय करायचं आहे, भारतीय विद्यापीठच्या वेबसाईटला जायचं आहे. तिथं तुम्हाला कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आणखीन डिटेल तिथं देण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला हे जे ऍप्लिकेशन करायचं आहे ते ऍप्लिकेशन तुम्हाला कुठं करायचं आहे, हा जो ऍड्रेस दिलेला आहे द सेक्रेटरी भारतीय विद्यापीठ भवन, 4th फ्लोअर, भारतीय विद्यापीठ सेंटर ऑफिस, LBS मार्ग, पुणे, आणि हा जो पिनकोड आहे 411-030, याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, बाय पोस्ट किंवा कुरिअरनं तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन इथं पाठवायचं आहे मित्रांनो. तर ही जी जाहिरात आलेली आहे ती लेटेस्ट जाहिरात आलेली आहे आणि तुम्ही या तिन्ही पोस्टमध्ये कोणत्या पोस्टसाठी प्रिपेअर्ड असाल तर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. भारतीय विद्यापीठ हे एक चांगलं विद्यापीठ आहे, त्यामध्ये तुम्हाला जॉब करण्याची चांगली संधी मिळालेली आहे. तर मित्रांनो, लगेचच तुम्ही काय करायचं आहे, या तिन्ही पोस्ट मधील कोणत्याही एका पोस्टसाठी तुम्ही पात्र ठरू शकत असेल तर लगेचच तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि अन्य काही डिटेल माहिती हवी असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्येही विचारू शकता. तर चला मित्रांनो, लगेचच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अन्य कोणत्या भरतीबद्दल माहिती आवश्यक असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, तुम्हाला माझी एक पुन्हा रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.